षटकांची लक्षात असू द्या. चला वसार टीमचे कॅप्टन आणि नेवाली टीमचे कॅप्टन टॉससाठी या त्वरित 3 षटकांची मॅच असेल, लक्षात असू द्या. चला सुरेश गुटकर. चला वसार टीमचे कॅप्टन नेवाली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. निलेश जागांच्या शुभास्ते आपण टॉस केला, टॉस जिंकला तर म्हणजेच टीम वसार टीमने टॉस नेवाली टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचे. नेवाली संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा आपण. आणि आघाडीची जोडी वसार टीमला विनंती असेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 3 ओव्हरची मॅच. शेवटचा सामना 2 ओव्हरचा असणार आहे, लक्षात असू द्या. दोन्ही संघ आता 3 ओव्हरचे आणि पुढची मॅच 2 ओव्हरची असेल. आयोजकांची विनंती आहे जशी मॅच सुरू होईल या ऐकूया बालगावचा अप्रतिम आवाज. सकाळच्या दिवसापासून आपण हा आवाज ऐकतोय आमचे परम मित्र भाग्यजी म्हात्रे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील सर. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जानवान क्रिकेट संघ नेवाली पाडा आयोजित रबर बॉल स्पर्धा पहिलाच दिवस आणि एक चांगला सामना तुमच्या समोर आता उद्या असेल. सकाळपासून अनेक साऱ्या गोष्टींचा खरं तर क्रिकेटमध्ये जो मिलाव व्हायला हवा त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला पाहायला मिळाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऐकत होते, ही स्पर्धा पाहत होते, त्यांच्यासाठी भरपूर साऱ्या मेजवान्या होत्या. क्रिकेटचा परिपक्व खेळ आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु आजच्या दिवसामध्ये हायस्ट टोटल ज्या संघाने खरं तर उभारली त्या संघाला तुम्ही खरं तर ही स्पर्धा सोडताना बघितलं. अर्थातच आयोजकच आहेत, परंतु आज 82 धावसंख्या करण ठाकूरच्या राहिला. 91 धावसंख्येचं टार्गेट हे नेवालीपाडा या टीमच्या नावावरती राहिलं. परंतु त्या संघाला पराभवाचा मोठा धक्का देत असताना आपण सध्या तरी बघताय तर वसार संघ आता खेळ अगेन्स्ट असताना म्हणजेच नेवाळीच्या दोन्ही खरं तर टीममध्ये अगदी जीवनाला ऑलराऊंडर हे भरलेले आहेत. कारण एका टीमने पहिला सामना खूप लवकर जिंकला, त्याच्यानंतर त्यांना बाय मिळाली, खूप सारा रश त्यांना मिळाला. तर दुसऱ्या बाजूला वसार संघाने 2 सामने जिंकलेत. म्हणजेच या क्रीडांगणाचा जो चहूबाजूला असणारा जो स्ट्रक्चर आहे ना तो अगदी रीड आउट त्याने केला. त्याच्यामुळे आता नेवाली संघासाठी हे मोठं बॅटल असणार आहे की सेट झालेला संघ आता त्यांच्यासमोर कशा प्रकारे फाईट देतील. वसार संघ आणि नेवाळी संघाचा जर विचार केला तर या भागामध्ये अनेक वेळा खरं तर टेबल टॉप करणाऱ्या या दोन्ही टीम आहेत. त्याच्यामुळे दोन्ही टीममध्ये एवढी परिपक्वता आहे की या दोन्ही टीमचा संघर्ष तुम्हाला जरूर चांगला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही वेबसाईट अर्थातच यूट्यूबवरती तुम्हाला त्यांचा सोशल चॅनल पाहायला मिळेल. आपला सबस्क्रायबर मीटर बघा, जर सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. रबर बॉल स्पर्धा असेल, त्याच्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट असेल, बर्थडे पार्टी असेल, वेडिंग असेल, हल्दी असेल, या सगळ्या कार्यक्रमामध्ये
ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची वाहिनी कार्यरत असते. त्याच्यामुळे जर या वाहिनीवरती काय हालचाली चालू आहेत, कुठे काय चालू आहे, म्हणजेच मॅचेस सुरू आहेत की लग्न सराई सुरू आहे, हल्दी सराई सुरू आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब या चॅनलला करायचं आहे. त्याच्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल या चॅनलला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. नितीन मात्रे आणि सूरज दुधकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. तर आघाडीला मैदानाच्या आतमध्ये गेली, तर दुसऱ्या बाजूला कुणाल रेडी होते टीम नेवालीच्या बाजूने. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. देऊयात विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूयात या सामन्याला सुरुवात. फील्डिंग सेट करण्यात आलं आणि कुणाल तयार. पहिलाच बॉल नितीनसाठी. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर वेगात टाकला होता. विकेट किपरही बेट झालं. याचा अंदाज तुम्ही लावू शकता की किती वेगाने हा बॉल टाकण्यात आला. रबर बॉल आणि टेनिस बॉल याच्यामध्ये भरपूर डिफरंट आहे. कारण टेनिस बॉल आपण जर पाहिला तर ॲज अ स्पिनर असताना कशाही पद्धतीने वळू शकतो. रबर बॉलवरती तेवढीशी ग्रीप राहत नाही, परंतु जेव्हा पाऊस नसतो, बॉल ओलसर नसतो, तेव्हा आपण तो परफेक्टली टर्न मिळू शकतो. ॲज कम्पेअर जर तुम्ही केलं तर टेनिस बॉल क्रिकेट थोडासा कमी गतीने जातो, परंतु रबर बॉल हा एक वेगवान बॉलरला अजून गती जनरेट करण्यात मदत करते. तशाच पद्धतीने एक्सप्रेस बॉल होता. आपण बघितलं कुणालला, समोर होता चिंट्या, त्याच्या समोर माहिती आहे की ओव्हर पिच बॉल, अन्यथा लेग स्टंपवरती बॉल टाकले तर स्लॉक स्वीप हे त्याचे फेवरेट स्ट्रोक होते. त्याच्यामुळे त्यांनी ऑप्शनवरती बॉल ठेवला बॉडीपासून दूर. दुसरा बॉल या वेळेला यॉर्कर बॉल होता, खोदून काढला, समोर फील्ड गॅपमध्ये चालला, टप्पा पडला आणि पाण्याचं जे डबकं आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर या बॉलला स्टॉप होताना कुणाल त्याच वेगाने गेला. त्यालाही माहिती की मागे बॅकअप नाहीये. कदाचित बॉल हातामधून निसटला तर मागे बॅकअपसाठी महेश होता, हरेश होता, परंतु त्यांच्यापर्यंत बॉल जाऊ दिला नाही आणि इथल्या बॅटच्या सहाय्याने 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. आता सूरज आणि चिंताला याच गोष्टी माइंडमध्ये रीड आउट ठेवाव्या लागतील की शॉर्ट टर्म क्रिकेट फक्त 18 बॉल आपल्याकडे. याच्या अगोदरचे 2 मॅचेस आपण 4-4 ओव्हरचे खेळले, त्याच्यामुळे 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये मिनिमम 30 पेक्षा जास्त जावं. यावेळेला ऑप्शनवरती बॉल होता, खेचण्याचा प्रयत्न, परंतु आता गती थोडीशी कमी होती, थोडीशी गती कमी करण्यात आली. विकेट किपरच्या सरळ हातामध्ये बॉल आणि दुहेरी नंतरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. कुणाला ॲज अ यंगस्टर असताना खरं तर या टीममध्ये जेव्हा त्याचं इन्व्हॉल्युशन झालं तेव्हा टीममध्ये बॉलिंग युनिट थोडीशी स्ट्रॉंग झाली आणि तेच कुणाल तो खरं तर ह्या बॉलिंगचा दावेदार काय ते या मॅचमध्ये ते दाखवतोय आपल्या टीमला. राऊंड द विकेट, लो फील्ड टॉस अटेम्प्ट केलाय, ऑनसाइडला चाललाय, डीपमध्ये हरेश आहेत. एकाच अटेम्प्टमध्ये बॉलला त्याने फील्ड करण्यात आलं. स्ट्रायकिंग इनवरती फेकी, ॲक्युरेट फेकी आली, गुड थ्रो आणि अशा पद्धतीने एका सिंगलने टीमची धावसंख्या 3 वर. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले ना तर दोन्ही खेळाडू असे ज्या खेळाडूला 360चा अनुभव आहे तो चिंट्या, दुसऱ्या बाजूला ताकदीवरती जास्त फोकस करणारा सूरज दुधकर, परंतु 4 बॉल नंतर आता सूरजला मिळाली स्ट्राईक. त्याच्यासमोर कुणाल आणि कुणाल त्याच्यासाठी चालला ओव्हर द विकेट. मोस्ट आपण जेव्हा उजव्या हाताचे बॅटर असतो तेव्हा ओव्हर द विकेटने बॉलिंग करताना बॉलरला बघतो, पण ती स्ट्रॅटेजी कुणालची चेंज आहे. लो फील्ड टॉस ऑन साइडला अटेम्प्ट तर जरूर केलाय आणि अटेम्प्ट केलाय त्याच्यामध्ये पॉवर जनरेट होती आणि बॉलला पाठवला स्क्वेअर बॉल राईटच्या बाहेर, सिक्सर. आपण ती चर्चाच करत होतो की चिंट्या 360 फटके जास्त खेळण्यासाठी माहीर आहे आणि दुसऱ्या बाजूला सूरज दुधकर जो नेहमी त्याच्या ताकदीवरती डिपेंडेबल असतो, तेच केलं. ताकद लावण्यात आली, बॉलला पाठवलं स्क्वेअर बॉल राईटच्या बाहेर, षटकार आला आणि षटकाराने टीमची धावसंख्या 9. शेवटचा बॉल. आता ही ताकद लावायची होती, परंतु आता क्रिकेट विथ द ब्रेन, थोडासा दिमागाचा वापर केला, टप्पा पडला, आउट कटर डावकुरा त्याच्या बॅटरसाठी त्याने क्रिएट केला आणि अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ संपला. बिन गडीबाद 9 धावा टीमच्या टोटलमध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ गावदे वसार. सध्या तरी आधी मते आमच्या सोबत आहेत ॲज अ स्कोरर. सध्या तरी स्कोररची चांगली आम्हाला ते साथ देतात. तर दुसऱ्या बाजूला आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचे कॅमेरामॅन आशुतोष आणि नो डाऊट ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खरं तर एक उत्कृष्ट अपडेटर सध्या सुजल आपल्या सोबत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी ते सांभाळतात. स्कोरर आता चेंज झाला. सेकंड ओव्हरसाठी आला महेश, टप्पा पडला. आता ही चिंट्याचा स्ट्रगल तुम्ही बघता.
खरं तर नितीन मात्र एवढा शांत सुरुवातीला कधीच राहत नसतो, परंतु आता थोडीशी बॉल जो होता ते चकवा त्याला देणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा त्याचा अटॅक कमी पाहायला मिळाला आणि महेशने पहिलाच बॉल त्याला डॉट फेकला. यॉर्कर बॉल लागोपाचा दुसरा डॉट बॉल फेस करत असताना लाईनअप मध्ये खरं तर कोणताही चेंजेस नव्हता, परंतु जो बॉलर यूज केला गेला महेश अर्थात या टीमचा हा मिस्ट्री बॉलर आहे. अशा मुवमेंटला त्याला सातत्याने कॅप्टन पाठवत असतो मैदानाच्या आतमध्ये. अजून डॉट बॉल तिसरा डॉट बॉल मागे चाललाय, कदाचित बायची धाव मिळू शकतात. आणखीचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला महेश बॅकअपला होतो. त्यालाही माहिती आहे की 2 रन ट्राय करणार नाही, 2 धावांचा प्रयत्न करणार नाही, कारण जास्तीत जास्त आता सूरजकडे स्ट्राईक मिळाली तर त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात. आता विचार करायचा आहे सूरजला की धावा झाल्या 10, बॉल शिल्लक अजूनही आपण जर पाहिलं तर बॉल शिल्लक 9 आहेत. या 9 बॉलमध्ये मिनिमम 20 पेक्षा जास्त धाव फलक पाहिजे, म्हणजे 30 ते 35 पर्यंत टार्गेट पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल गावदेवी वसारला. यावेळेला कमी गतीचा बॉल तिथे बीट झाले, तिथे आपल्याला पाहायला मिळेल सिंगल आणि सिंगलनेच खरं तर टीमची टोटल 11 आकड्यावरती. आतापर्यंत महेशने या ओव्हरमध्ये खरं तर 4 बॉल फेकलेत, परंतु एकही धाव आतापर्यंत अजूनपर्यंत बॅटच्या सहाय्याने आली नाही. एक बाईज, त्याच्यानंतर एक लेग बाईज झाली. चिंता मात्रेला 2 डॉट बॉल फेस करावे लागले आणि आता 5 बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय महेश. यावेळेला खेचला फटका चांगला दर्जेदार, थांबला आणि थांबल्यानंतर 3 बिग कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर येतो चिंट्याचा षटकार. पाच बॉल खरं तर फेकलेले आहेत. महेशच्या विरोधात षटकार आला, 8 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. स्कोर मधून 17 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि या इनिंग मधले अजून 7 बॉल शिल्लक आहेत. शॉर्ट बॉलचा वापर करायचा होता, पण तो बॉडी पासून जास्त दूर ठेवा. प्रत्येक बॉलरची खरं तर स्ट्रॅटेजी असते. ही स्ट्रॅटेजी भरपूर गोलंदाज यूज करत असतात, कारण एखादा शफल होणारा बॅटर असतो त्याच्यासाठी ऑप्शन लाईन ठेवणं ही भरपूर गोलंदाजाची खासियत असते. पण व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला चांगला बॉल टप्पा पडला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि नितीन मात्रेला षटकाराचं या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना अशा पद्धतीने एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18 जिथे बॅटिंग करतोय गावदेवी वसार. काहीसे प्रेक्षक आहेत, वाकड्यांचे खेळाडू मॅचचा आनंद घेतात, तेही रेस्ट करतात. दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक स्पोर्ट्सचे नयन तेही सध्या तरी मॅचचा आनंद घेतात. आजूबाजूचा जर परिसर बघितला तर हा क्रिकेट प्रेमींचा परिसर आहे. जर या विभागामध्ये आता बैलगाडा शर्यत जास्त चर्चेत आली, परंतु बैलगाडा शर्यतीच्या अगोदर क्रिकेटच्या या विभागाला भरपूर मोठा क्रेज होता आणि तो क्रेज सध्या तरी तुम्हाला दिसतोय. आजूबाजूला खेळाडू आणि त्यांचे समर्थकही आहेत. त्या सर्व खरं तर दर्दी प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18. आता मैदानाच्या आतमध्ये आला सचिन मलंगड विभागामध्ये मॅन ऑफ द सिरीज खरं तर बाईक पटकवणारा हा खेळाडू आणि तो सध्या तरी बॉलिंग मार्गावरती झाला तयार. तर त्याच्या बाजूला खरं तर असं एक चॅलेंज आहे, त्याच्या समोर एक असं चॅलेंज आहे ज्याने अनेक वेळा खरं तर डोंबिवली प्रीमियर लीग असेल, कल्याण प्रीमियर लीग असेल, हे धाबत दणानून सोडलेला खेळाडू म्हणजेच सूरज दुधकर. कमी गतीचा बॉल यॉर्कर होता. यॉर्कर बॉलला खरं तर हँडल करू शकले नाही. यॉर्कर बॉल पायात होता, त्या कारणासह असं वाटलं की हेलिकॉप्टर शूट बेनिफिट देऊन जाईल, पण तो कमी गतीचा बॉल होता. सचिन आणि सिंगल आपल्याला पाहायला मिळतं आणि सिंगलने आता टीमची धावसंख्या 18. आता प्रेशर थोडासा वाढत चाललाय. अकरा 19 धावा आहेत. तो प्रेशर धावा बनत नाही, त्यामुळेच यावेळेला फटका फसलाय. मिस्टामिंग स्ट्रोक फिल्डर आला समोर, एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न प्रॉपर हातामध्ये पडला होता चेंडू, परंतु बॉल पडल्यानंतर बॉलच्या कदाचित बाहेर गेला, म्हणजे चौकार या ठिकाणी बॉलवरती असेल आणि चौकार आणि आता धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. 23 धावा झाला 23. एका हाताने कॅच घेण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु ज्या पद्धतीने ऑप्शन वरून बॉल उचलण्यात आला, कव्हर्सला खेळले
एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आता फिल्डर रिप्लेस केला जातो. त्या फिल्डरची पोझिशन आता चेंज केली जाते. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 23 बॅटिंग करतो गावडी वसार. ओव्हर द विकेट. आता एक होता एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चेंज करण्यात आला आणि त्याचा बेनिफिट मिळाला. ज्या रिप्लेस पॉइंट वरती दुसरा फिल्डर आला त्या फिल्डरने कॅच केली फिनिश आणि पहिला गडी बाद चिंट्या बॅक टू द पॅव्हिलियन. नितीन बाद झाला. 13 धावा त्याने बनवल्या, परंतु त्या 13 धावांमध्ये त्याच्या पदरी जास्त निराशा आली. तब्बल विचार केला गेला तर तब्बल 6 चेंडू तो डॉटही खेळला, पण तो एका चौकाराने इम्पॅक्ट पडला. सुरुवात त्यानेच करू दिली. सूरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढतो. तोही 3 बॉल डॉट खेळला. त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. सध्या तरी धावा तुम्हाला पाहायला मिळतात 23. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर गेलाय भावेश. शेवटचे 3 बॉल ओव्हर द विकेट बावेसाठी. आता एक कमी गतीचा बॉल पण तो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका जर पाहिला गेला तर सर्व कॉम्बॉक्स मध्ये धडकला बॅनरला आणि इथनं अंपायर्स कॉल 6 रन. जो अनुमान आपण लावला होता त्या अनुमानापर्यंत आता वसार संघ पोहोचलाय. कारण आपण प्रेडिक्शन दिलं होतं की 30 पेक्षा पुढे धावा त्यांचा बॉलिंग युनिट पाहता त्यांच्यासाठी सेफ असतील, परंतु आता डगआउट हा विचार करत असेल की भविष्य बॅटमधून एक षटकार आला, अजून एक षटकार आला तर सोने पे सुहागा. कारण मग 30 पेक्षा जास्त 35च्या जवळपास संघ पोहोचेल टार्गेटसाठी आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचावंच लागेल कारण समोर तगडी बॅटिंग लाईनअप आहे. ओव्हर द विकेट कदाचित ताबे फ्रॉम द बॉडी टाकण्याच्या प्रयत्नात जास्तच बाहेर टाकला सचिननं बॉल. व्हाईटचा इशारा. स्कोर मोजून 30. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अक्षय ताकद खूप सुंदर लावली होती प्रिव्हियस बॉलवर. एवढे आताही ऑन साईडला असं वाटत होतं की बॉल लीव करतील पण ते लीव नाही तर डिपॉझिट केला लंडन बॉर्डरच्या बाहेर. सिक्सर. सुपर टायमिंग, सुंदर फटका. कारण जेव्हा नितीन खेळत होता माहिती आहे की ऑप्शनवरती सातत्याने सचिन बॉल टाकतो, त्याच्यामुळे वेट केलं आणि बॉलला डिपॉझिट केलं लॉंगॉन बॉर्डरच्या बाहेर. शेवटचा बॉल पाया तोडाने वन शॉट. इट्स एक्सलंट. काय फटका होता. यॉर्कर बॉल त्याला बनवलं आणि भावेश मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याने ठोकले 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी कम्प्लीट करत असताना आणि आता टार्गेट प्रेडिक्शन होऊन पुढे गेलं. 42 धावा 42 अर्थातच 43चा टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. ते म्हणजेच गावदेवी नेवाली समोर.
43चं टार्गेट 43 धावसंख्येचं टार्गेट गावदेवी वसार या टीमने ठेवण्यात आलेलं गावदेवी नेवाली समोर. असं वाटलंही नव्हतं की 2 ओव्हरचा खरं तर जो खेळ होता, जो 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर असं वाटलं की टार्गेट आता कुठेतरी कमी होत चालला. अर्थातच एक लो स्कोरिंग सामना तुम्हाला पाहायला मिळाला असता, परंतु भावेशने दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये तो गेला. सेट होण्याची त्याला गरजही भासली नाही. जसं बॉल खरं तर त्याच्या मिरिटमध्ये येत होते, जसं फ्लोमध्ये येत होते, तसं ते बाहेर जात होते. तुम्ही 3 षटकार बघितले भावेशचे आणि त्या पद्धतीने 42 बॉल आणि 43 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आणले गावदेवी नेवाडी समोर. असं म्हटलं जातं ना की प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर ते यशालाही पर्याय नसतं आणि तेच बघितलं. प्रामाणिक प्रयत्न केले भावेशने. त्याच्या अगोदर नितीन जरूर हतबल झाला. सूरजच्या बॅटमधून एकच षटकार आला, त्याच्या बॅटमधून 6 धावा आल्या, परंतु भावेश मैदानाच्या आतमध्ये गेला आणि घंटोकदा मिनिटं करून आला. कारण 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि आता 43 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे टीम गावदेवी नेवाडी समोर. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हरीश आणि त्याच्या जोडीला राहुल. मागच्या मॅच मधली ही जोडी होती, या जोडीनेच सामना जिंकू दिला टीम गावदेवी नेवाडीला आणि आता सध्या तरी तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला खेळतात जरूर बॅटच्या संपर्कात बॉल ग्राउंडिंग बॉल जरूर समोर होता. बॉलला फुल करत असताना बॉलला उचलणं त्याला 2 धावा तर त्याला तिसरीचा प्रयत्न. राहुल या ठिकाणी जरा कोऑर्डिनेशन चांगलं गेलं, कन्व्हर्शन केलं, त्याच कारणास्तव इथनं आपल्याला पाहायला मिळतात या धावा झाल्या 3. गिरीश एक फिरकीचा बॉलर, त्यालाही माहिती आहे की सध्या तरी 43चं टार्गेट एवढं आव्हानात्मक आहे की आपलं पहिलं षटक जर चांगलं पडलं तर कदाचित या 43 धावसंख्येला डिफेंड करण्यासाठी जास्त स्ट्रगल करावा लागणार नाही. त्याच्यामुळे फील्डिंग डिपार्टमेंटला तेवढीच मेहनत करावी लागेल. हरेशच्या बॅटमधून आला धावा 3 धावाला झाली सुरुवात. सेकंड इनिंगला झाली सुरुवात, जिथे 43 धावा बनवायच्या. यावेळेला वळवला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर काढण्यात आला. लेफ्ट हँड बॉलर जेव्हा राईट हँड बॅट्समॅन साठी असतो ना तेव्हा अनेक साऱ्या स्ट्रॅटेजी त्याला आखाव्या लागतात आणि तेच केलं गिरीशने. गिरीशने बघितली मुवमेंट, फुटवर्क बघितला आणि तशा पद्धतीने बॉल अगदी बाहेर काढत असताना धावा 3. थोडासा थांबला, टप्पा बघितला, लेफ्ट केलं गेलं. खरं तर बॉलला माहिती आहे की डाऊन द लेग स्टंप हा बॉल जास्तच वळला, त्याच्यामुळे बॉलला लिंक करण्यात आलं. अवांतरच्या साहाय्याने टीम सिंगलला पुढे जाते. धावा झाल्या 4. सेकंड इनिंग मध्ये आपण आहोत. नेवालीला बनवायचे जिंकण्यासाठी 43. फुल टॉस बॉल ऑन साईडला परफेक्टली बदल झाला की नाही पाहावं लागेल, पण ते मिस्टायमिंग स्ट्रोक मिडल झाला होता, पण तो स्ट्रोक मिस्टायमिंग त्या ठिकाणी फिरले होते. पकडले गेले स्कोर लागला कॅच. राहुल पडतील मैदानाच्या बाहेर आणि लागणारा झटका पहिला. चे टार्गेट असताना सलामी जोडी फोडण्यात यश प्राप्त झालं गिरीशला. कारण माहिती आहे की अर्ली विकेट जर डाऊन होतील तर तेवढासा प्रेशर मोबाईलवरती टाकू शकतो. त्याच्यामुळे आपण बघितलं तर ही अर्ली विकेट पडली. 3 धावा सुरुवातीला हरीशच्या बॅटमध्ये आला, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतरची विकेट आली. नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना अविनाश. टार्गेट 43 होतं आणि आता अविनाश 1 डाऊन पोझिशन वरती, त्याच्यासमोर गिरीश. वळवला बॉलला, टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये, पण प्राप्त या ठिकाणी करत असताना गिरीशच्या बॉलिंगचा जर आपण विचार केला तर खूप कमी रन घेत असं, पण तो टर्न खूप मोठा घेत असतो. या टर्नवरती त्यांनी अनेक साऱ्या काहीतरी खेळाडूंना चकवा दिला. यॉर्कर बॉल अविनाशसाठी एक सिंगल तर जरूर प्राप्त होतील, परंतु सेकंड साठी चान्स घेतील का याचा जरूर विचार विनिमय होता. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या. दुसऱ्या बाजूला अविनाश थोडा टर्न करण्याच्या प्रयत्नामध्ये होतो आणि इथून आपल्याला पाहायला मिळतात अजून 2 धावा
आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या आता 6 आकडावरती. सिंगल डबल्सनी फक्त दबावच वाढत राहील, कारण सुरुवातीचे 2 षटक असे असतात जिथे आपण 50-50 चान्सेसमध्ये किंवा पर्सेंटेजने पुढे जाऊ शकतो. मग त्या 2 ओव्हरमध्ये जर आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आकडा आपण कव्हर करत नाही ना, मग त्याच्यानंतर आपले जिंकण्याचे पर्सेंटेज कमी होतात. त्याच्यामुळे इथनं एखादा मोठा फटका हवा आहे दाऊदेवी निळालेला. शुभ अविनाश. टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये आणि ओव्हरची समाप्ती या ठिकाणी दर्शवत असताना अंपायर्स अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 43चं टार्गेट असताना फक्त 6 खर्च केला त्यामध्येच गिरीशने. आणि या मॅचमध्ये थोडंसं विनिंग पर्सेंटेज पहिल्याच ओव्हरमध्ये वाढवत असताना पाहायला मिळाला गिरीश. सेकंड ओव्हरला सुरुवात आणि सुरुवातीलाच हवाई यात्रा करण्यासाठी बॉलला पाठवला गेलाय. हरीशने बॉल यांच्या बाहेर षटकार. सूरज दुधकरचा विरोधात खेळताना षटकार आला. थोडासा थांबला, थोडासा वेट केला आणि त्याच्यानंतर आपण बॉलला बघितलं तर स्कोरला बॉल यांच्या बाहेर पाठवत असताना याला अजून एक डाऊन द ग्राउंड फटका, परंतु समोर पाक धरून फिल्डर गवासला गेला लॉंगॉनला. हरीश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ते पडतील मैदानाच्या बाहेर लागणारा झटका दुसरा. षटकार आला होता, त्याच्यानंतर कंट्रोल करणारा बॉल, जास्त ताकद जोकायलाच मिळाली नाही. जरी डाऊन द ग्राउंड फटका खेळण्यात आला होता परंतु ताकदीचा थोडासा अभाव पाहायला मिळाला. त्यानंतर आपण बघताय तर लॉंगनला फिल्डर होतं, त्यांनी पकडलं गेलं कॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. यावेळेला ऑनसाईडला ताकदीचा प्रॉपर वापर आताही या ठिकाणी केलाय. या ओव्हर मधला दुसरा षटकार अर्थातच मिसाईल लागत असताना सचिन जसा मैदानाच्या आतमध्ये गेला त्याच्या बॅटमधून षटकार. सुरुवातच षटकाराने झाली आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं तर हरीश बाद झाला, त्याच्या बॅटमधून त्याच झोन मध्ये षटकार आला होता आणि आता मैदानाच्या आतमध्ये तो बाद झाल्यानंतर अविनाश गेला, त्याच्या बॅटमधून आला षटकार. तुमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18-43 धावसंख्येचं टार्गेट असताना नेक्स्ट बॉल समोर सचिन. यावेळेला चांगला बॉल टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये, थोडासा टोन प्राप्त झाला. याच्या अगोदर जी मिस्टेक केली होती ती मिस्टेक पुन्हा खरंतर करायची नव्हती सूरजला. सूरजला माहिती आहे की जर शफल होऊन बॅटर खेळतो तर कशा पद्धतीने बॉल टाकावे. आता शफल झालं, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंगॉन हवाई यात्रेसाठी बॉलला पाठवलाय सचिनने. लॉंगॉन बाहेर षटकार. काय फटका होता, प्रॉपर ताकद या ठिकाणी लावण्यात आली आणि प्रॉपर लॉंगॉन झोन या ठिकाणी क्लिअर करत असताना बॉल गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. यावेळेला आता चांगला बॉल, आता चांगला बॉल. प्रत्येक षटकारानंतरचा तो डॉट बॉलच राहिला, कारण प्रत्येक षटकारानंतर तुम्हाला डॉट बॉल पाहायला मिळाला. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती 24 म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 19 धावसंख्येची गरज. रबर बॉल आहे, कधी काही होऊ शकतं. 22 3 षटकाराने मॅच मध्ये पूर्णतः इंटर झाला संघ जसा. तर आपण असंही म्हणू शकतो की सध्या तरी सचिनचे जे 2 षटकार आला त्यामध्ये इंटर झाला 3 गावदेवी निघाली, त्याच्यामुळे दोन्ही बाजूला बॅलन्स परिस्थिती आहे. परंतु आता त्यांच्या समोर कोण आहे तर पहिल्या मॅच मध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेताना तुम्ही बघितलं बालू, तो आता आला ओव्हर नंबर 3 मध्ये. फक्त एका धावसंख्येचं ज्यांनी षटक हाताळलं तो आता समोर अविनाशच्या, जिथे बनवायच्या 6 बॉल मध्ये 19. यावेळेला यॉर्कर बॉल, बॉलमध्ये मिस्टार्निंग, बॉलकडे क्षेत्ररक्षक आणि मिस्टेक झाली, कॅच सोडली आहे. अशा स्टेजला कॅच सोडणं म्हटलं गेलं तर आपल्या टीमला पराभूत
होण्याच्या दिशेने नेणार बरं का असं. पण इथनं जर कॅच झाली असती तर या 2 धावा मिळाल्या नसत्या. 19चा टार्गेट आता 6 बॉलमध्ये 19 बनवायचे होते, त्यात 2 धावा आता लईच झाल्यात. आता 17 बनवायचे 5 बॉलमध्ये आणि स्ट्रायकिंग मध्ये अविनाश ऑन साईडला प्रॉपर टायमिंग साऊंड टक खाली बॉल लाईनच्या बाहेर षटकार. आता विचार बदला असेल ज्या फिल्डरकडनं कॅच ड्रॉप झाली तेच अविनाश शॉकिंग एंडवर आणि त्याच बॅटरच्या बॅट मधून करता षटकार आला आणि आता इक्वेशन 4 बॉल 11 धावा. क्रिकेट आम्ही नेहमी म्हणत असतो की क्रिकेटमध्ये कधी कोणी भागीत करत नसतो. संघ जिंकणारा हारताना बघितला, हारणारा संघ जिंकताना बघितलं, म्हणून क्रिकेटमध्ये कधी प्रेडिक्शन लावायचं नसतं. आता 4 बॉल 11 आपण असं म्हणू शकतो की हे काय फक्त दोन फटक्यांचं आहे, परंतु या 11 धावा डिफेंड करण्यासाठी सुद्धा भालूकडे ती ताकद आहे आणि ती ताकद आता या ठिकाणी दाखवावं लागेल. 43 धावसंख्येचं टार्गेट होतं, 3 षटकारांनी टार्गेट वाढलं आणि 2 षटकारांनी टार्गेट कमी झालं. मागे खेळायचं होतं, बॉल चालला मागे, सिंगल तर 0 बॉल उचलला गेला. अविनाशला स्ट्राईक घातली आहे, अविनाशला स्ट्राईक सोडली गेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर सचिनला या ठिकाणी आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि सिंगलनेच म्हणजे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धाव बनवायचे 10. बॉल आणि 10 धावसंख्येची गरज स्ट्रायकिंग आता अविनाश नवीन बॅटर महेश यावेळेला बॉल मागे चाललाय आणि विकेट महत्वाची अविनाश याची विकेट मिळेल आणि आता 21 मिळाले. 2 बॉल 10 धावा, पण तो एक प्लस पॉइंट आता खरं 3 वसारकडे की जाणारा नवीन बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडवर. करून आपण ही विचार करू शकतो की अविनाश सचिन चांगला खेळत होता, मग सचिनची विकेट सॅक्रिफाईस का केली या गोष्टीचा विचार कुठेतरी करावा लागेल. कारण सचिनच्या 2 षटकारांनी खूप इम्पॅक्ट पडला, ज्याचे 3 षटकार सुरेशच्या खरंतर ओव्हरमध्ये आले, तिथे भरपूर काही घडलं बिघडलं. मग सचिनही चांगला खेळत होता, सचिनची विकेट काय सॅक्रिफाईस केली या गोष्टीचा विचार आता पडला. परंतु आता 2 बॉल 10 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये गेला भावेश, एक भावेश शेवटचे 3 बॉल खेळला, तो एका वसारचा त्याने मारला 3 षटकार, परंतु आता 2 मोठे फटके मिळवायचे भावेशला. बघा कसं काय या मॅच मधलं समीकरण उलगडेल. 43 टार्गेट असताना या स्टेज पर्यंत कोणालाही खरं तर मॅच पाहताना उत्कंठा लाभेल, कारण अशी मॅच प्रेक्षकांना आवडते, अशी मॅच झालेल्या आयोजकांना आवडते आणि तीच मॅच त्याच क्वालिटीची मॅच सध्या तरी तुम्ही बघताय. गावदेवी नेवाली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वसार. 2 बॉल 10 धावसंख्येची गरज. आता आला भावेश, मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू, परंतु त्याच्या समोर आहे बॉल 2 षटके 10 धावा. यावेळेला ऑन साईडला फटका बॉल मध्ये फिल्डर अगदी डाऊन दी बॉल येतात, प्रयत्न करतात झेलचा आणि चिंताने पकडली गेली कॅच. डाव संपला भावेशचा आणि आता एका बॉल मध्ये बनवायचे 10. एक बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. अशा पद्धतीने डॉट बॉल आणि हा सामना जिंकला गावदेवी वसार टीमनं. म्हणजे तुम्हाला मॅच पाहायला मिळेल गावदेवी वसार आणि त्यांच्या विरोधात वाकड. धावा डिफेंड